तुम्हाला खरं सांगू का, उदय सामंत हे योगेश केदारने विरोध केला म्हणजे आता घोटाळा झाला. उदय सामंत काढता पाय घेऊन पळून गेले होते. उदय सामंत साहेब आले पुन्हा रस्त्याने, मी बाहेर तिथं थांबलो होतो. मी तिथं म्हणलो, ओ सामंत साहेब हातात हात दे, काय योगेशजी काय चाललंय. सामंत साहेब म्हणलं, तुम्ही मराठ्यांची दिशाभूल कराल ना. माझा जो गोर गरीब मराठा रस्त्यावर इथं उभा आहे, घरातल्या भाकरी खाऊन, कुणाच्या ह्याच्यावर नाहीये, दिल्यावर उपकाराखाली नाही, रोजंदारीनेच गेलेल्या बाया आहेत त्या घरात. आज बाई प्रत्येक 2-2 भाकरी घेऊन पाठवायला लागलेत, कॉन्ट्रीब्युशन करून आम्हाला जेवण पाठवायला लागलेत. रस्त्यावर आमचा मराठा लढायला लागलाय, चिखलात झोपायलाय, सोय नाही, मच्छर मध्ये आहे, कोणाला जीवाची तमा नाही. 2 पोरांनी इथं बलिदान झालेला आता सध्या ह्या आंदोलनात. हे तुम्ही चुकीचं करायला लागलाय. अहो काय जरांगे पाटील स्वीकारा तर तुम्ही कशाला अडचण करायला, राहू द्या ना. तुम्हाला काय, तुम्ही सरकारनं फसवलंय आम्हाला हे मी सांगणार आहे. मी उदय सामंताला तोंडावर बोललो, जाऊन बसलो त्यांच्या पायात जाऊन बसलो. दादा अहो जाऊ द्या मला आता छगन भुजबळ बोलायचं बंद करा. त्यावेळेस जरांगे पाटलांचं मत काय होतं माहिती आहे, छगन भुजबळला बोलल्याशिवाय आपल्या बातम्या कशाला होतील. मी पाटलाला म्हणत होतो, पाटील तुम्ही खोकला तरी बातम्या व्हायल्यात. दुसरी गोष्ट, मनोज दादांच्या आंदोलनामुळे काय झालं की जे कुणबी नोंदी सापडलेल्या नव्हत्या आतापर्यंत, त्या नोंदी मात्र 100% सगळ्यांना मिळाल्या. किती मिळाल्या, 47,000. सरकारनं महाराष्ट्राचे मनोज दादांची पूर्वी फसवणूक केली. 58 लाख नोंदी, 58 लाख नोंदी, हे झूट आहे सगळं. विदर्भातल्या लोकांच्या ते आधीच पासूनच आहे. म्हणजे 58 लाख नोंदी सापडल्याच नाही. अहो काहीच नाही, सांगावं सरकारने, आम्ही आंदोलन उभा केल्यापासून 58 लाख सापडले. तर म्हणतात ना 58 लाख नोंदी. दादाला आमचे गुमराह केलं नाही सरकार. माझं तेच म्हणणं, आमच्या मनोज दादाला फसवलं. मनोज जरांगे पाटील यांनी खरं तर हैदराबाद गॅझेट लागू झाल्यापासून आंदोलन सोडण्याचं मान्य केलं. ती उपसमिती जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेली होती तेव्हा एका व्यक्तीने त्यांना विरोध केला होता, ते म्हणजे वकील योगेश केदार. पण हे योगेश केदार जरांगे पाटलांना विरोध नेमका का करत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत योगेश केदार सर. सर नेमका तुमचा जरांगे पाटलांना विरोध काय? हे बघा, मी काही मनोज दादा जरांगे पाटलांना विरोध करणारा माणूस नाही, सगळ्यांनी आधी स्पष्ट समजून घ्या. वाशीचाही तुम्ही उल्लेख केला, त्याही वेळेस मी म्हणत होतो की दादा आपल्या प्रामाणिक लढ्याला सरकारनं तोंडाला पानं पुसलेली आहेत. आपल्याला फसवलेलं आहे, सरकार फसवायला लागले. तुम्ही वाशीतनं इथे या, आझाद मैदानला या, इथं आम्ही स्टेज वगैरे सगळं केलेलं आहे. मी तिथं स्टेजवर भाषण करत असताना म्हणत होतो की दादा तुम्ही इकडे या. इथं आंबर 5-10 हजार लोक आले होते त्याही वेळेस. लोक म्हणत होते की दादानी इकडे यावं. वाशीत कॉन्क्रीट काहीतरी, वाशीतनं माघारी जायचं वेळेस कॉन्क्रीट हातातलं काही घेतल्याशिवाय आपण माघारी जायचं नाही, ही भूमिका होती. बरं त्याही वेळेस काही अभ्यासक येऊन म्हणत होते, आझाद मैदान म्हणत होते सगळं ठरलेलं आहे, मनोज दादा सगळ्या मागण्या मंजूर होणार आहेत 1 दिवस आधी, म्हणजे वाशीतून माघारी जायच्या आधी. आम्ही तिथे तयारीत होतो, ठरलेलं आहे. आता फक्त गुलाल नसेल तर गुलाल खरेदी करून घेऊन या, सरकारने सगळ्या मान्य केलं. अरे मनोज दादांचा आदेश होत्या ना, आम्ही जाऊ गुलाल उधळ जाऊ ना, काय व्हायचंय. बरं आधी एकदा तपासू तर सरकार नेमकं आपल्याला काय करायला हे विषय. आता काल सुद्धा मनोज दादांच्या सोबत पूर्णपणे इथपर्यंत आलेल्या माणसं आहे ना आम्ही, मुंबईपर्यंत. बरं पुढे येऊन मी परवानग्या सुद्धा घेतलेल्या नव्हत्या मुंबईच्या लोकांनी, त्या ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती त्यांच्या जाऊन मी विरोधात बोललो. वीरेंद्र पवार विरोधात बोललो. केवळ निवेदन देऊन परवानगी मिळत नाही, निवेदन देऊन परवानगी मिळत नाही. थांब ग बाळा, थांब. निवेदन देऊन परवानगी मिळत नसती, त्याला काय करायला लागतो, त्यांचा बंधपत्र काय बॉन्ड करायला लागतो. हे जाऊन बोललो, तिथे सगळं केलं. हायकोर्टानं विरोध म्हणजे तुमच्या परवानगी नाकारली होती, तिथं थांबवून घेऊन आम्ही 5,000 लोकांच्या परवानगीचा विषय केला. इथं पासून आहे सोबत. पण दिवस रात्र मी जरांगे दादांच्या सोबत होतो. म्हणजे आमचा काय जरांगे पाटलाला विरोध आहे का? वाशीत समजा मी त्यावेळेस समाजाला त्यावेळेस सत्य सांगितलं होतं की बाबा आपल्या हातात काही मिळालेलं नाही. काही लोकांना त्यावेळेस वाईट वाटलं. योगेश केदार बाळा थांब थांब. त्यावेळेस मी सांगितलं होतं समाजाला की काही मिळालं नाही. काही काळानंतर लोकांना कळालं ना, योगेश केदार बोलला तो खरं बोलला. आता ही सगळ्या लोकांना कळायला लागले आता 2 दिवसानंतर की योगेश केदारने जरांगे पाटलांना दोष दिला नाही, सरकारलाही केलेला नाही, विरोध केलेला नाही. मग जरांगे पाटला विरोध केला नाही, सरकारला विरोध करायला. हे बारकावा आता लोकांना लक्षात आलंय. आणि मी मुद्द्यावर सांगतो, मला जरांगे पाटलांनी विचारलं की बाबा ह्यात खरं काय खोटं काय तुम्ही सांगा. आम्ही पहिल्यांदा जी.आर. जरांगे पाटलांनी उपसमितीने दिले होता तुमच्याकडे दिला, माझ्या हातात दिलं. आणि तो जी.आर. नाही हे सांगणार माणूस होतो. जरांगे पाटील म्हणून तुझा जी.आर. वाचा आणि सांगा. मी काय म्हणलं की हा जी.आर. नाही पाटील, हे मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये काय व्हायले, काय चर्चा झाली हे सांगितलेलं आहे. आपण हे जे सह्या करायला नाही हे पण आपल्याला नाही काय नाही ते
ते जे लिहिलेले शब्द रचना ते मी म्हणलं अहो ह्याच्यात पण असं आपल्याला फेरफार दिसायला लागलाय. तो जो जी आर काय येणार आहे आपण बघूया. त्याचा आधी तो पब्लिश करायचा ते ड्राफ्ट मागवा, आपण ते वाचू, आपल्या काही अभ्यासकांना सोबत घेऊ आणि आपण त्यात काय सुधारणा करता येतील किंवा काय नेमकं सरकारचं इंटेन्शन आहे आपण ते सांगू. हा तर त्यावेळेस मी जरांगे पाटील म्हणले नाही नाही ते आपण बघू, तुम्ही 1 तास घ्या, आता सांगा मला, जावा अभ्यास करा आणि अभ्यास करू. आम्ही गेलो आणि सांगितलं हा तर एक मुळात जी आर नाही, हातात गेले सह्या केल्या मंत्र्यांनी कॅमेरा समोर बसून. ते उगं बैठक झाली आणि बैठकीच्या नंतर ह्या विषयावर चर्चा झाली. त्याच्या खाली हे मंत्री उपस्थित होते. कोण कोण होते? राधाकृष्ण विखे पाटील, कोण होते आमचे शिवेंद्रराजे भोसले, कोण होते आमचे ते ह्याचे राणा जगजितसिंह होते, राणा त्या मंत्रिमंडळ उपसमितीचा भाग नव्हता राणा पाटील, जयकुमार गोरे होते, जयकुमार गोरे होते, उदय सामंत साहेब, ह्या लोकांच्या सह्या तिथं केल्या. तो काय बरं मंत्र्यांना जी आर वर सह्या म्हणजे सह्या करायचा अधिकार असतो का? मग ते प्रोसिजरच नाही, प्रशासन जी आर वर सह्या करतं. बरं ठीक आहे, तेही सांगितलं आम्ही. बरं माझं म्हणणं काय होतं, एकदा आल्यावर ड्राफ्ट आल्यावर आपण वाचून घेऊन त्यांचं नेमकं इंटेन्शन काय समजून घेऊ आणि मग आपण ठरवू, सांगू सरकारला थांबू द्या ना 1-2 तास, काय अडचण नाही. तिथं ते गेलो आम्ही, बघितलं, मी सांगितलं, वाचून सांगितलं की नाही यात काही खरं नाही. मग आम्ही अजून अभ्यास करून सांगायच्या आधीच माईकवरून जाहीर उतावळे, नवरे गुडघ्याला बाशिंग चालूच होतं. माईकवर लगेच जरांगे पाटलांचे काही लोक म्हणत होते आपल्याला विजय मिळवलेला आहे, जरांगे दादांचा विजय मिळवलेला आहे. अरे मी म्हणत होतो अरे थांबा थांबा थांबा, सरकार फसवाले, भोळ्यापणा जाऊ नका. ह्यांचं इंटेन्शन, ह्यांचं हेतू शुद्ध दिसना या सरकारच्या लोकांचा. विखे पाटलाचा हेतू शुद्ध दिसना. मराठवाड्याचं ह्याच्यात कल्याण होणार नाही. आपल्या अशा अनेक गावं आहेत की ज्याच्यात कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत. 8,500 गावापैकी 1,500 गावात कुणबी नोंदी आहेत, ही मला माहित होतं ना. हा बरं ते 7,000 गावांनी करायचं काय? थांबा जरा. बरं आम्हाला काय वाटत होतं, मराठा हाच कुणबी आहे. हैदराबाद गॅझेटेरचा संभ्रम काय, समज काय, जरांगे पाटलाचे भाषण काय होते की जो कुणबी पूर्वाश्रमीचा म्हणजे पूर्वी होता तोच आजचा मराठा आणि कुणबी हैदराबादची एकच आहेत. आणि गॅझेटेर तसं म्हणतंय तर मग सरकारने तसं जी आर द्यावा असा आमचा समज होता. म्हणजे पैसे त्यांनी केले का? नाही. मी ते सांगत होतो जरा दादाला, दादा थांबा थांबा थांबा, तुमच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घ्यायला. पण त्यांना मला ते पाठवलं. बरं मी तिथून पुढे जायच्या आधीच तर जी आर पब्लिश पण झाला. म्हणजे ह्या मंत्रिमंडळाने उगा आम्हाला आणून इथं कागद आमच्या हातात सोपवल्यासारखा प्रकार करत होते. आम्ही काही वकिलांनी तो सुद्धा जी आर वाचायचा प्रयत्न केला जो आला पब्लिश झालेला. तिथेही आक्षेपार्ह गोष्टी होत्या ज्यात आज सुधारणा करायला लागलेत. पण किती जरी सुधारणा केल्या तरी ज्याला नोंद नाही त्याला मिळणार नाही, हे माझा दावा आहे. बरं मी तिथं वरती गेलो स्टेजवर, एक वकील साहेब तयार, एकतर वकील साहेब तयार नव्हते कोणीच जरांगे पाटलांना बोलायला. त्यांचा राग ना. मी काही लोकांच्या पाया पडलो, जाऊ देऊ जरांगे पाटील माझ्यावर चिडले, थोडं ते खोट आहे म्हणून सांगायला लागलोय. समजा ते माझं ऐकणार, माझ्याविषयी त्यांच्या मनात काय राग असेल किंवा काय असेल, काय तुम्ही जावा. सिनियर आमचे ऍडव्होकेट हायकोर्टातले म्हणायला लागलो आम्ही नाही जाणार. ते काय बाबा ऐकत नाही, तिथं जाऊन काहीतरी फाडदिशी बोलल, कॅमेरा समोर आम्ही अपमान करून घ्यायला तयार नाही. ते तुम्हाला कसं बोलले, तुम्हाला तसं बोललं, तेवढं तुम्ही आंदोलनात आहे, एवढं तुम्ही त्यांच्यासाठी करायला लागलाय, तुम्ही दिवस रात्र राबाला त्यांच्यासाठी, ते तुम्हाला एवढं चिडचिड करायला. आम्हाला बोललं आमची रेप्युटेशन आहे. मी म्हणलं जाऊ दे, मला काय बोलणं, मला काय वाईट वाटत नसते. आंदोलक असते, मोठा भाऊ आहे आपला, लहान भाऊ आपण आहे, काहीच अडचण नाही. पण एक वकील तयार झाले, त्यांनी म्हणले की नाही योगेशींचं मत बरोबर आहे, मी जाऊन सांगतो पाटलांना, हे प्रस्तावित ठेवलेला आहे, ह्याच्यात अशा अशा त्रुटी आहेत आणि हे तिथल्या मराठ्यांना लाभ देणार नाहीत, हे गेम करायला लागले, ते सगळे मराठा समाजाची दिशाभूल करायला. मी गेलो स्टेजवर घेऊन गेलो त्यांना, तिथं उभारायला जागा नव्हती. अहो अक्षरशः मी त्या वकील साहेबाचे बुटाचे लेस सोडल्या, दोऱ्या सोडल्या, त्यांचा बुट काढून घेतले, तिथं खाली ठेवलं. दादा तुमच्यावर लय समाजाच्या अपेक्षेत बरं का, दादांना समजून सांगा, हो मनोज दादांना समजून सांगा, माझ्यावर राग असं काय असेल. मी त्यांच्या पाया पडलो का, मी डोकं माथ्यावर पाया पडलो. काही झालं तर तुम्ही धाडसानं बोला दादांना, घाबरू नका. तो माणूस काही एवढा वाईट नाही, सांगू नका त्यांना, सत्य सांगताना लपवू नका. सांगा की मराठवाड्यातल्या तरी किमान मराठ्यात होत नाही. सातारा तर लोकांना, सातारा ते गाव देऊ तोंडी आहे, ते विषय नाही, ते झालेलंच काहीच नव्हतं. आणि ते कधी होईल जेव्हा बोलायचा भात आणि तेव्हा बोलायची कडी. आता शिवेंद्रराजेंनी जबाबदारी तर घेतली की काय, शिवेंद्रराजन करून दाखवा मला. आता गॅझेटेर स्वीकारणं म्हणजे काय, गॅझेटेर समजून घ्यायला कोण तयार नाही, तो पार्ट वेगळा. पण तिथं आम्ही गेलो, ज्या शिवेंद्र बाबांचं तुम्ही नाव घेतला, ते वकील गेला पुढे, त्याला काय ऐकले त्यांचं नाही ऐकले मला माहित नाही. कारण जरांगे पाटील म्हणले अरे तुम्ही लाभ कॅमेऱ्याच्या समोर येऊ नका. तुम्ही जरांगे पाटलाचं म्हणणं काय, तुम्ही फ्रेम मध्ये येऊच नका. ठीक आहे.
मग शिवेंद्र बाबा माझ्याकडे आले. शिवेंद्र बाबांना मी विचारलं, काय बाबा भानगड काय ह्याच्यात तुम्ही सुधारणा करणार का? तुम्ही जसं बोलायला लागला कॅमेरा तिथं माईकवर, हे बघा योगेश म्हणले, तुम्ही जो काही करायला लागला विषय, मला तुमची गोष्ट मान्य आहे. सरकार म्हणून मी, मंत्री म्हणून, छत्रपती म्हणून मी सांगतो, तुम्हाला जे काही करायचं तुम्ही आता करा. तुम्हाला हे स्वीकारायचं आहे का नाही स्वीकारायचं हे तुम्ही आता ठरवा. सगळ्यांनी एकमत करा. हे आता जर फेटाळलं तर सरकार दुसरा काहीतरी विचार करेल, पण तुम्ही आता जर स्वीकारलं तर पुन्हा मी त्याला काय जबाबदार नसणार. ते पुढचं काय मला काय माहित नाही. आता तुम्ही ह्याला पाठवू शकताय, आम्ही जायला तयार आहे माघारी. आणि तुम्ही जे करणार आहे, मागणार आहे, ते सुद्धा होऊ शकते. हे कोण म्हणते? शिवेंद्र बाबा. आम्हीच काय एवढं उतावळ होतो. बरं, तिथून मी उतरलो, बा जाऊ दे मला, आता काय आपल्याला नाही, खाली बसलो टीम मध्ये निवांत. तुम्हाला खरं सांगू का, उदय सामंत हे योगेश केदारने विरोध केला म्हणून आता घोटाळा झाला. उदय सामंत काढता पाय घेऊन पळून गेले होते. उदय सामंत साहेब आले पुन्हा रस्त्याने, मी बाहेर तिथं थांबलो होतो. मी तिथं म्हणलो, ओ सामंत साहेब, हातात हात दे. काय योगेशजी काय चाललंय? सामंत साहेब म्हणलं, तुम्ही मराठ्यांची दिशाभूल कराल ना. माझा जो गोर गरीब मराठा रस्त्यावर इथं उभा आहे, घरातल्या भाकरी खाऊन, कुणाच्या ह्याच्यावर नाहीये, दिल्यावर उपकाराखाली नाही, रोजंदारीनेच गेलेल्या बाया आहेत त्या घरात. आज बाई प्रत्येक 2-2 भाकरी घेऊन पाठवायला लागलेत, कॉन्ट्रीब्युशन करून आम्हाला जेवण पाठवायला लागलेत. रस्त्यावर आमचा मराठा लढायला लागलाय, चिखलात झोपायलाय, सोय नाही, मच्छर मध्ये आहे, कोणाला जीवाची तमा नाही. 2 पोरांनी इथं बलिदान झालेला आत्ता सध्या ह्या आंदोलनात. हे तुम्ही चुकीचं करायला लागलाय. अहो काय जरांगे पाटील स्वीकारा तर तुम्ही कशाला अडचण करायला? राहू द्या ना, तुम्हाला काय. म्हणलं नाही, मला त्याने विचारलं होतं समाजाच्या वतीनं की खरं काय सांगा. मी खरं सांगायला लागलोय आणि मी तुमच्या सगळ्यांच्या आडव पडणार. तुम्ही सरकारनं फसवले आम्हाला हे मी सांगणार आहे. मी उदय सामंताला तोंडावर बोललो. मग योगेश केदार बेईमान कसा हो? योगेश केदारचं जरांगे पाटलाविषयी हे प्रेम आहे का योगेश केदारचं हे जरांगे पाटलाविषयीच विरोध आहे? मी म्हणत होतो ना, जरांगे पाटील म्हणजे समाज. समाजाला मी फसवणं, जरांगे पाटलाला फसवणं म्हणजे समाजाला फसवणं. बरं, त्यांनी मला विचारलेच नसते तर मी सांगितलंही नसतं, निवांत होतो. जाऊ द्या, कोण कोणा स्वतःच्या करिअरचं खराबा करून घ्यायला हो. आज मी राजकारणात होतो ना, मी का नडायचं? मला त्यांनी विचारलं, मला भविष्यानं असं मानलं नाही पाहिजे होतं की योगेश केदारला ज्यावेळेस विचारलं, योगेश केदारनं हाराखिरी केली, योगेश केदारने समाजासोबत गद्दारी केली. हा ठप्पा माझ्या कपाळावर लावायचा नव्हता. मला जर कायदा कळते म्हणून जर कोणी विचारत असेल तर मी सांगणार, ह्यात हे सत्य आहे, हे असत्य आहे. आज माझ्या पुढच्या पिढ्यांना अभिमान वाटेल की अख्ख्या मंचावर एकटा योगेश केदार नडला. सरकारच्या लोकांना सांगितलं, सरकारला सांगितलं तोंडावर की तुम्ही फसवायला लागलाय. एक माणूस. हा, दुसऱ्या दिवशी नंतर मग जज लोक वगैरे सगळ्यांनी म्हणले की नाही, योगेश केदार तो बाजू आहे, ते बरोबर आहे, सरकारने मराठ्यांना काही दिलेलं नाही, तोंडाला पानं पुसले आणि समाजाला आता कळायला लागलं आहे. पण काही लोक जे म्हणजे मराठा समाज एवढे अभ्यासक आहेत ते सुद्धा जरांगे पाटलांना सांगायला जात नाहीत. का एवढं? नेमकं काय कारण आहे? हे अशाच जरांगे पाटलांच्या हट्टीपणामुळे? नाही, मी पण त्यांच्या काही जवळ जात नव्हतो. मला त्यांचा स्वभाव बघितला होता. 2022-23 ला ज्यावेळेस ते मोठी महासभा झाली, लाठीचार्ज नंतर सगळ्यात महाराष्ट्रात आंदोलकांपैकी सपोर्ट करणारा पहिला योगेश केदार होता. महाराष्ट्राचा तालिबान करायचा का म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारणारा योगेश केदार होता. पहिल्या बाईट माझ्या आहेत, पहिल्या न्यूज माझ्या आहेत. महाराष्ट्रात पहिली इंदापूरमध्ये सभा घेणारा योगेश केदार होता. तिथून देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं की माझ्या मायमावलीवर जर तुम्ही लाठीचार्ज केलेला असेल आणि आमच्यावरच तुम्ही आरोप जर ठेवणार असाल, गृहमंत्री साहेब, तुमच्या छाताडावर पाय ठेवायला सुद्धा आम्ही मराठा काम मागे पुढे बोलणार नाही. आता जातीचा प्रश्न आहे, आमच्या जातीच्या महिलांच्या पदराला तुम्ही हात लावलाय, मग आम्ही तुम्हाला काय सोडणार नाही, आम्ही तुमचं सळोके पळो करणार. असं म्हणून पहिल्या पोचणाऱ्यांपैकी मी होतो जरांगे पाटलांना. बर, तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? वेळ आहे ना तुम्हाला? हो आहे. जी महासभा आली त्याच्या आधी आम्ही महाराष्ट्र सभा घेऊन जरांगे पाटलांना सपोर्टला गेलो. म्हणजे आपला काही स्वार्थ नव्हता त्यात. आले का नाही कोणीतरी पुढवायले का नाही, त्यांच्या मागे आपण उभा राहू, त्यांच्या मागे ताकद उभा. त्या सभेच्या आधी मला असंच विचारलं होतं. मला म्हणले काय बोललं पाहिजे, उद्या सभा आहे, ती करोडो लोकांची सभा. मी म्हणलं पाटील साहेब, हो का, तुम्ही आता तुमच्यावर आरोप कोण केलाय? छगन भुजबळांनी 7 कोटीचा आरोप केलाय. मला आजही आठवते. 2-3 दिवस आधी एवढी तयारी कशी काय चालली, 7 कोटी रुपये कुठून आले हे मला माहित आहे, असं छगन भुजबळांनी बोलले होते. म्हणलं पाटील, छगन भुजबळ आता तुम्ही आरोप करू नका. भुजबळांना ह्या सगळ्या पिक्चर मध्ये एंटर करायचे.
म्हणून त्यांनी बिनबुडाचा आरोप करायला. हा आपला समाज खर्च करायला होय, आपल्याला काय बरं. आपल्यावर समजा आपण काही घेतलेलंच नाही तर त्याला उत्तर द्यायचं काम नाही. तुमचा तो स्वभाव आहे, राग आहे तुम्हाला, तुम्ही त्याला बरं. जरी समजा आपल्याला छगन भुजबळ साहेबांवर बोलायचं असं तर आपण काय बोललं पाहिजे माहिती आहे का म्हणलं पाटील? भुजबळ साहेब, तुम्ही 54% समाज म्हणताय महाराष्ट्रात, कसा आहे ते सांगा बरं. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास कसा नाही सांगा. तुमच्या आकडेवारी किती आहे, आमच्या आकडेवारी किती आहे हे आपण सांगू. आज जो कोटीनं समाज आलेला असते ह्या समाजाला आपण एज्युकेट करू द्या सभेत. गाव चावडीवर गेल्यावर नंतर मराठ्याच्या पोराला सांगता यावं, ओबीसीच्या लोकांनी प्रश्न केल्यावर, दुसऱ्यांनी प्रश्न केल्यावर की तुमचा हिस्सा 50% कसा बसतो. त्या दिवशी म्हणले हो बरोबर आहे. पण सभेत काय बोलले? छगा छगा असं बोलली ना. हो बरं जाऊ द्या. त्या सभेत बोलले. 5-7-8 दिवसानंतर मी आणि एक धनगर समाजले नेते होते, आमचे मित्र होते, आज शिवसेनेचे पदाधिकारी. मी तिथे जाऊन बसलो, त्यांच्या पायात जाऊन बसलो. दादा अहो जाऊ द्या, मला आता छगन भुजबळ बोलायचं बंद करा. त्यावेळेस जरांगे पाटलांचं मत काय होतं माहिती आहे? छगन भुजबळला बोलल्याशिवाय आपल्या बातम्या कशाला होतील. मी पाटलाला म्हणत होतो, पाटील तुम्ही खोकला तरी बातम्या व्हायल्यात, बातम्यासाठी आपल्याला एक करायचंय का नाही. तुम्ही काय करा पाटील, भुजबळ साहेब खोटे कसे आहेत हे सांगा. अहो आदरानं बोलू ना आपण, छगनराव भुजबळ साहेब म्हणून बोलू ना. आपला समाज लय धीर गंभीर आहे. आपण इथं लीड केलेले लोक आहे, इतर सगळ्या समाज बांधवाला विश्वासात घेतलेले लोक आहेत. पण त्या गोष्टीत त्यावेळेस त्यांना इंटेन्सिटी लक्षात आलं नाही. छगनराव भुजबळ एंटर झाले आणि छगनराव भुजबळ जरांगे पाटील. छगनराव भुजबळ आम्हाला छगन भुजबळ आरक्षण देणार होता का? किंवा छगन भुजबळ आम्हाला आरक्षण नाकारू शकणार होते का? आमचा लढा हा सरकारच्या विरोधात होता ना. ती जी खुर्ची आहे मुख्यमंत्र्याची त्याच्यावर देणार आहे. आपला लढा हा ओबीसीच्या विरोधात नाही, आपला लढा हा कोणा नेत्याच्या विरोधात नाही. आपण ज्या मुख्यमंत्री तिथं बसतील त्याच्या विरोधात बोलायला पाहिजे, त्यांना आपण विचारायला पाहिजे की आमच्यासाठी हे करा, असं करू. पण आज ओबीसी विरोध मराठा त्यावेळेस छगन भुजबळ विरोध झालं समाजामध्ये. भुजबळ साहेब ही अत्यंत भ्रष्टाचारी माणूस होता. महाराष्ट्र सदनपासून हजारो कोटीचा भ्रष्टाचार त्यांना ओबीसीने टाकून दिला होता बाहेर. ते भुजबळ साहेब आज ओबीसी हिरो आहेत, प्रमुख आहेत. ही चूक नाही का? आपली स्ट्रॅटेजी चुकते का नाही? हा ठीक आहे, कोणाला तरी बोललं म्हणून मराठ्यांचे पोर होर्रे करून येतील, विद्वानाला लक्षात येणार का आमच्या? बरं देवेंद्र फडणवीसांची जात कडून आम्हाला आरक्षण मिळणार आहे का? बामण नाही म्हणून आरक्षण मिळणार आहे का? नाही ना. देवेंद्र फडणवीस आमची फसवणूक कसं करायला हे सांगण्यात आरक्षण मिळणार आहे ना. सरकार आम्हाला फसवायला लागले. देवेंद्र फडणवीस हे चुकीचं कसं बोलतायत, त्यांनी कायद्याला सोडून कसं बोलायला आहेत, आमची दिशाभूल कशी करायला आहेत. ते वकील आहेत, त्यांच्या अपेक्षा तोडीस तोड काय उगत ते आई माय काढून ते शिवाय मिळणार आहे का? नाही. माझी ही विनंती होती ह्याही वेळेस. मला नेहमी मला वाटतंय की जरांगे पाटलांनी नेतृत्व करावंच. त्यांना कळतंय आरक्षणाचं, सांगितलं तर लक्षात येते. हे फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय ते ऐकत नाही. त्यांना कळतंय. त्यांनी कळत असताना विद्वान जे आहेत ना त्यांना लगेच बाद करायचं नाही. योगेश केदार जवळ नाही, कॅमेरा येऊ नको, तू आज नाही, माझ्यापाशी कोणीच कॅमेरा द्यायचा नाही. माझ्यापाशी कोण कॅमेरा द्यायला पाहिजे? हा सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, हा आडान टप्पू, हा दुसरा कोणीतरी असले नाही. जरांगे पाटलांच्या स्टेजवर असे माणसं दिसले पाहिजे, विद्वान, महाराष्ट्रातले सगळे हुज हू, हेच असे अभ्यासक, ज्यांच्या बोलण्यानं असं महाराष्ट्रावर मराठ्यावर प्रभाव होईल. आणि जे विरोधक आहेत ते विरोधक जे भूमिका मांडायला लागले त्याचं खंडन वैचारिक दृष्ट्या करून, संविधानाच्या चौकटीत करून त्यांनी मांडणी करायला पाहिजे. ही टीम असायला पाहिजे का नाही? आम्ही हा जो काही आरक्षणाचा तिळा सुटणार आहे ना तो चर्चेतनं सुटणार आहे, तो वैचारिक मांडणी करून सुटणार आहे. आपल्या भूमिका कशा आहेत हे समाजाला समजून सांगण्यात सुटणार आहे. हजारो वर्ष ओबीसीने मराठा एकत्र राहिलेला हो. माप छगन भुजबळाने प्रयत्न केला ओबीसी मराठा दंगल व्हावी म्हणून, माप साकेनं प्रयत्न केला ओबीसी मराठा दंगल व्हावी म्हणून. पण ओबीसी मराठा दंगल झाली का? नाही झाली. मनात थोडंच वेळ झाला. आज मी सांगतो, माझ्या गळ्याची माळ आहे ना ही माझ्या धनगराची गुरु आहेत. माझ्या जणी गळ्यात माळ घातली आहे, तुळशीची माळ घातली आहे. माझे गुरु धनगर समाजाला आम्ही कुठे जात बघतो. माझं गुरु घराणं आहे. आमच्या मराठवाड्यात ते कधी असलं आम्ही पाळत नाही, बघत नाही. बरं हजारो वर्ष आम्ही सोबत होतो, आज आम्हाला एकमेकात विभागायचं काम करायला लागले. बरं हे जबाबदारी कोणाची आहे? मराठ्यांची ना. आम्ही सांगू ना ओबीसी बांधवांनो, अरे आपण हजारो वर्ष सोबत होतो, धोरणं चुकली 1948 नंतर. त्याची परिणती काय झाली? चीन आणि भारत युद्धात झाली. राज्यकर्त्यांची धोरणं चुकली. चीन आणि भारत 1962 पूर्वी कधीतरी लढाई झाली का हो त्या दोन राष्ट्रांमध्ये? नव्हती झाली. मांडणी चुकी झाली ना. पण आज शत्रू सगळ्यात मोठा कोण आहे? चीन आणि भारत. मराठे आणि ओबीसी ज्याचे आहेत ह्यांच्यात कधीच भांडण नव्हते. हजारो वर्षाचे इतिहास काढा, कधीच नव्हते.
पण आता काही लोकांच्या स्वार्थासाठी भांडणच व्हायलेत का नाही, हे सगळा पट समजून घेऊन आपले धोरणं चुकायला लागली. आपण मांडणी करायला पाहिजे, त्यांना विश्वासात घेऊ. आम्ही ज्यावेळेस वनवास यात्रा काढतो सगळे माझे ओबीसी माळ्याचे पोरं असायचे माझ्यासोबत, धनगराचे असायचे, वंजाऱ्याचे असायचे. आजही मला ते सगळे मानतात. अहो सदावरती सुद्धा स्टेजवर बोलल्यावर आदराने योगेश केदार साहेब म्हणते, योगेशजी म्हणते, बघितलं मी सगळ्या बैठक टीव्हीवर तुम्ही. मग आपली मांडणी एवढी स्वच्छ असली पाहिजे. अरे आम्हाला बोलणं, आम्ही समाज नेतृत्व करणार, आम्हाला वाईट शब्द बोलणं म्हणजे माझ्या समाजाला शिविते नाही ना. आज जरांगे पडला हे जरांग्या म्हणणं नेतृत्व आहे ना, समाजाला हिनवल्यासारखं आहे ना. आमची अशी मांडणी असली पाहिजे की समाज दीर्घंभीर आहे, तशी ताकदीची मांडणी पाहिजे, वैचारिक मांडणी पाहिजे. हाके बिके कोण विरोधक हो? भुजबळ साहेब तुम्ही कसं खोटं बोलता हे सांगू ना. वाशीत आणि आझाद मैदानावर सुद्धा जरांगे पाटील तुम्हाला म्हणले की तुमच्या पोटात दुखते, मराठ्यांना आरक्षण म्हणजे मराठ्यांना पोटात विष आहे. हा विष आहे. तर खरंच तुमच्या पोटात विष आहे का? माझ्या पोटात विष आहे का नाही माहित नाही, पण माझ्या पोटात आतडे मात्र माझे बऱ्यापैकी त्रास आहे. कारण 4-5 वर्षात मी कुठे महाराष्ट्रावर फिरलो, बाहेर फिरलो. आता अनेक लोकांनी बघितले माझ्या असं हातात पुडी असते सकाळी गोळे खात. मी आझाद मैदान माझा जो काळा चेहरा पडलाय ना, मी अँटीबायोटिक्स 10-12 गोळ्या खातोय. आता मला ते काय आजार जडलाय मी सांगू शकत नाही, पण माझ्या पोटातले होल पडलेले आहेत आतड्याला. मी महाराष्ट्रातलं काहीही खाल्लो, हा माझ्यात विष नसेल असेल माहित नाही, पण गोळ्या मात्र भरपूर गेलेल्या आहेत. मला बीपी नाही, शुगर नाही, एड्स नाही, HIV नाही, काय भानगड नाही दुसरी, सगळ्या तपासणी करून बघ. पण जे समाजासाठी मी पळलोय ना, ते माझ्या जीवनात काय त्रास आहे माझ्या शरीरात हे माझं मला माहिती आहे. जरांगे पाटलाला वाटलं असेल विष आहे, म्हणले ते विष आहे तुझ्या पोटात, ठीक आहे. पण मला ज्यावेळेस तुम्ही विचारला की हे सत्य आहे का नाही आहे, ह्याच्यातनं समाजाचा फायदा आहे का नाही आहे, मी सांगणार ह्याच्यातनं समाजाचा फायदा नाही. मी जर त्या क्षणाला हाराकिरी केली असते, उद्या जरांगे पाटील बोलले असते योगेश केदारला विचारलं होतं, त्याने मला फसवणूक केली, मराठ्याने माझ्या गरीबाचं तिथं पत्र्याचं घर असं पाडून टाकलं असतं. तुम्हाला सांगतो आज एकटा होतो, सगळेजण हो 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 पाटील जाऊ द्या म्हणत होते. एकटा योगेश केदार होता, म्हणत होता नाही. हा तुम्ही विचारलाय म्हणून सांगितलं, तुम्ही विचारलं नसता का नाही मी पण गोलाला घेऊन गेला असतो. मला काय सरकारला कोण विरोध करायला, जाऊ द्या ना. माझं आता इथं पण वर्ष वाया गेलेत, मी आजही भाड्याच्या रुखोलीत आहे. मला माझा स्वार्थ आला पाहिजे होता ना. मग ठीक आहे, इतिहास नोंद घेईल. असा आहे की अजून एक असा प्रश्न आहे की पहिली मागणी होती की ओबीसीतनं सरसकट, नंतर मागणी आली सगळे सोयरे, आताची मागणी आली हैदराबाद गॅझेट. जर वेळेस मागण्या बदलत जातात, पण मराठ्यांच्या हाती काय लागलं? आता तुम्ही जरांगे पाटलांची आंदोलन सगळी बघत आला आहात, खरंच मराठ्यांच्या हाती ह्या वाशीतनं जेव्हा माघारी फिरले, एकनाथ शिंदेनी तेव्हा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेऊन सगळ्यांना माघारी पाठवलं, आणि त्याच्या आधीच्या आंदोलनातनं काय हाती लागले असं वाटतं का तुम्हाला? नाही, मराठवाड्यातल्या मराठ्यांना म्हणजे अशा अनेक मराठी आहेत त्यांना कधीच ओबीसीचा लाभ घेता आला नाही, अशा अनेकांना मिळाला. जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश पण आहे, नाही असं नाहीये. म्हणजे शिंदे साहेबांच्या काळात, एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी शिंदे समिती नेमून बरेच सगळे डॉक्युमेंट दस्तावेज सगळे तपासलं, नोंदी काढल्या. आता ते लिमिटच्या पार आलंय, म्हणजे जेवढं काय शक्य होतं तेवढं त्यांनी केलेलं. आता इंडिव्हिज्युअल कोणालाही नोंदी असल्या, हैदराबाद गॅजेटर मध्ये काय लिहिले म्हणल्यावर तसं नसते, त्यात काही नोंदी नसतात. इंडिव्हिज्युअल गावातला हा माणूस आहे, आता माझ्या गावात लोमटे आहेत, तर हैदराबाद गॅजेटर मध्ये हे लोमटे आहेत, उत्तमराव लोमटे सलगारा ड्युटीमध्ये आहेत असं काय तिथं नाही. किंवा साधू गुजाबामुळे हे त्या गावात राहतात आणि ते मराठा आणि ते कुणबी मराठी एकच आहेत असं काय त्यात नोंद नसती. ती नोंदी कशातला पाहिजे? 1967 पूर्वीच्या तुमचे पूर्वज हे कुणबी आहेत किंवा काय आहेत, ते खासरा पत्रक असेल, 33 नंबर असेल किंवा 7/12 असेल, काही असेल आपलं ते डॉक्युमेंट इंडिव्हिज्युअल द्यावं लागणार ना पुरावे. तर गॅजेटर तुम्हाला इंडिव्हिज्युअल पुरावे देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, मनोजदादांच्या आंदोलनामुळे काय झालं की जे कुणबी नोंदी सापडलेल्या नव्हत्या आतापर्यंत, त्या नोंदी मात्र 100% सगळ्यांना मिळाल्या. किती मिळाल्या? 47,000. सरकारनं महाराष्ट्राचे मनोजदादांची पूर्वी फसवणूक केली, 58 लाख नोंदी, 58 लाख नोंदी, हे झूट आहे सगळं. विदर्भातल्या लोकांच्या ते आधीच पासूनच आहे. म्हणजे 58 लाख नोंदी सापडल्याच नाही? अहो काहीच नाही, सांगावं सरकारने. आम्ही आंदोलन उभा केल्यापासून 58 लाख सापडले. तर म्हणतात ना 58 लाख नोंदी. दादाला आमचे गुमराह केलं नाही सरकार. माझं तेच म्हणणं, आमच्या मनोजदादाला फसवले सरकार. दादा सगळीकडे ठामपणे सांगतात 58 लाख नोंदी सापडल्यात माझ्या 3 कोटी समाज घातला आतमध्ये. हे सरकारनं सांगावं ना कसा गेला. सरकारनं दादांची दिशाभूल केली. जो कोणी अधिकाऱ्यांना मंत्र्यांना सांगितलं असेल मनोजदादाला, मला त्यांनी सांगावं. बरं, ज्या आहेत नोंदी त्या कुठल्या येतात? आजच्या नाहीत. विदर्भातले सगळे जे काही कुणबी आहेत त्या नोंदी ऑलरेडी आहेत ना. उत्तर महाराष्ट्र तसंच आहे, पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कुणबी नोंदीची मिळतात.
हे सगळ्याचा बरोबर कोकणातल्या कुणबी आहेत, सगळ्याचा गोषवारा त्या आकडेवारीच्या जवळपास जातो. पण हे काय आताच नाही ना. मनोज दादांना त्यांनी बरं आमच्या मराठवाड्यात जे काही होतं जे आंदोलन किंवा पश्चिम महाराष्ट्रात काय झालं, जागे झाले लोक, मनोज दादांच्यामुळे काय झालं, जागे झाले, आपलं डॉक्युमेंट चेक करायला चालू केलं, आपलं रेकॉर्ड तपासायला चालू केलं. हे मोठा निशाणा बऱ्याच लोकांनी मिळाला. आमच्या मराठवाड्यात किती लोकांना मिळालं? 45,000 लोकांना मिळालं नोंद. त्या 45,000 लोकांवर आम्ही काय केलं, 2,37,000 नोंदी भेटल्या, सर्टिफिकेट काढले आणि 5,000 लोकांनी व्हॅलिडिटी करून घेऊ शकलेले आहेत. 5,000 कोणा लोकांचा लाभ झाला ना. आज ते 5,000 म्हणजे खरे ओबीसी कुणबी दाखले घेतले. पण ते ओबीसी त्यांना ते ओबीसी गेलेत म्हणजे 100% कुणबी झाले. 5,000 लोकांना फायदा झाला. आमच्या 28-30 पोरांनी आत्महत्या केल्या. त्या 28-30 आत्महत्याचं सगळ्यात मोठं श्रेय काय? 5,000-7,000 1,00,000-2,00,000 लोकांना कुणबी नोंदी सापडल्या आणि व्हॅलिडिटी 5,000 लोकांना जाईल. लक्षात ठेवा. काही लोकांना नोकऱ्या ओबीसीतनं आरक्षणात मिळाली, हे दादांची यश आहे ना. पण जेवढे लाख एवढे आत्महत्या होऊन सगळा जो मराठा नावाचा शब्द आहे ना तो ओबीसीत गेला का आताही? 7,000 गावातल्या लोकांनी करायचं काय? महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या लोकांनी काय केलं? सातारा गॅजेटचं म्हणतो आपण, त्याचं काय? सांगलीतल्या औंध संसार सोडून दुसऱ्याचं काय? पश्चिम महाराष्ट्रात असे हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत, त्यांचे मराठा त्यांना कुणबी नोंद सापडणार नाही, त्यांचं काय? कोकणातले जे मराठा आहेत त्यांचं काय? हा प्रश्न आमच्या समोर आहे ना. म्हणजे हे फक्त मराठवाड्यातल्या लोकांसाठीच आहे, पण बाकीच्या मराठ्यांचं काय हा पण प्रश्न आहे ना. हा, सातारा गॅजेट का अख्ख्या पश्चिम महाराष्ट्र लागणार नाही? सातारा जिल्हा औंध म्हणजे इथं सातारा आणि हे फलटण हे आसपासचा परिसर. मला काय म्हणायचं आहे, आता मात्र आम्ही म्हणतोय ना, सरकार सुद्धा मान्य करते ना की हे मराठा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत. आयोग नेमून केले, मराठा शब्द ओबीसी यादीत घाला ना. बरं, तुम्ही अनेक माळी समाजातले असतील, इतर समाजातले असतील, अजून एक सोपं सांगतो, अनेक जाती आहेत. माळी पूर्वी फक्त एक शब्द माळी त्या ओबीसीच्या यादीत होता, तर 80-82 क्रमांक. त्याच्या पुढे कॉमा घालून जिरे माळी, फुलमाळी, हे माळी ते माळी घातले ना. असं केवळ कुणबी शब्द 83 क्रमांकला होता. त्याच्या पुढे आता काय आहे? मराठा कुणबी आहे, कुणबी मराठा कॉमा, म्हणजे कुणबी कॉमा मराठा, कुणबी कॉमा कुणबी मराठा, कॉमा मराठा असा शब्द टाका ना. ते मराठा टाकण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली ना. किंवा तत्सम कुणबी तत्सम म्हणून तुम्ही आम्हाला ग्रहित धरून तसं जी आर काढा. आज जे सरकार करायला हे धुळपेक आहे, 100% धुळपेक आहे. ह्यानं काय ना मराठवाड्याला फायदा आहे, ना साताऱ्याला फायदा आहे, ना कोल्हापूरला फायदा आहे, ना काय नाही. आम्ही हे जागा करायला जाऊ, महाराष्ट्रात समजून सांगायला जाऊ. आणि त्या मंत्री आहेत ना विखे पाटील, त्यांनी बोललेलं स्वतः त्यांना जाऊ, ए बाबा साहेब तुम्ही मराठ्यांची किती फसवणूक करायला विखे पाटील म्हणतात. आणि हे तुम्ही श्री गोड वाटाले थोडे दिवस, तुमचा गेम झालेला आहे, तुमचा पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. तुम्ही ओबीसी मधनं पण बरबाद आहे आणि तुम्ही मराठ्यामध्ये पण बरबाद आहे, लक्षात ठेवा. विखे पाटील म्हणतात की ज्यांना कोणाला आक्षेप आहे ज्या GR वर, त्यांनी येऊन मला भेटावं, त्या अभ्यासकांनी येऊन मला भेटावं. काय आम्हीच तुम्हाला भेटायचं काय? तुम्हीच द्या आम्हाला निमंत्रण देऊन. मराठा समाजासाठी आम्ही एक पाऊल कमी घेऊन जाऊ तुमच्याकडे. पण अजून एक सांगा, पॉलिटिकल लोक ते त्या दिवशी स्टेजवर जे आले होते की नाही GR घेऊन, एक तरी भाजपचा होता का त्यात? मला सांगा तुम्ही, काढा त्याच्या आधी काढा. कोण कोण मूळ पुरुष भाजपचे कोण कोण आहेत त्यात? सगळे दुसरीकडे आहेत माणसं आहेत. ह्यांच्या खानदानानेच मराठ्याला आरक्षण मिळवू द्यायला कधी केलं नाही. हे सगळे प्रस्थापित मध्ये होते. एक ओबीसी बांधव होते आपले, ते पण राष्ट्रवादीचे होते. काँग्रेस का राष्ट्रवादीतून पूर्वाश्रमी. भारतीय जनता पार्टीवाल्यांनी त्यांचं खानदानी भाजपवाले काय आता पाठवलं नाही तो. बरं, समजा मराठ्याला काही द्यायचंच होतं, दिलंच होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय आलं नाही. एवढा 30-32% मराठा समाज जर खुश होणार होता एखाद्या गोष्टीनं, मुख्यमंत्र्यांनी श्रेय घ्यायला सोडलं असतं का? मला सांगा, का आले नाहीत? ह्याच्यावरून कळते ना. एकनाथ शिंदे साहेब काल नाहीत, आमचे अजितदादा काल नाहीत. एकनाथ शिंदे दरेगावला जाऊन बसले, आंदोलन चालू होतं, काहीच दिलं नाही ना. आमच्या हातात खुळखोळा दिलाय हो. हे त्यांना दोघांना माहित होतं. कशाला धीरगंभीर राजकारण करणारे लोक आहेत, त्यांनी बरोबर कार्यक्रम फसवणूक झाली त्यांना माहित होतं, आम्हालाही कळालं. आता खरं तर आपली मागणी ओबीसीतनं आरक्षणाची होती आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा, आणि आता दादा म्हणते हैदराबाद गॅझेट आपल्याला अंमलबजावणी झाली, आणि देवेंद्र फडणवीस एकीकडे म्हणतात की आपलं ओबीसीचं आरक्षण आहे तसंच आहे. नेमकं कोण कुणाला फसवतंय? म्हणजे दादा एवढे दिवस बसले, मनोज दादा, फडणवीस म्हणतात ओबीसीचं आरक्षण आहे तसं आहे. नेमकं समाजाला मग फसवतंय कोण? कारण मनोज दादांवर विश्वास ठेवून लोक आंदोलनाला येतात. वाशीत गेले, आता आझाद मैदानावर एवढे लोक चटणी भाकरी घेऊन गेले. आम्ही शिवनेरीला गेलो, शिवनेरीला बघितले लोक कसे आले होते. नेमकं समाजाला कोण फसवते वाटतंय तुम्हाला? नाही, देवेंद्र फडणवीसांना आतापर्यंत सगळे राजकीय लोक काय म्हणतात,
देवेंद्र फडणवीस हे फसवणार आहेत, खोटं बोलणार आहेत, खोटं बोलणार आहेत. पण ह्यावेळेस मी सांगतो ते खरं बोलालेत. मी दाव्यानं सांगलो देवेंद्र फडणवीस, बाकी ते खोटं बोललेत का नाही बोललेत मला माहित नाही. ह्यावेळेस ते 100% त्यांचं स्टेटमेंट आहे ना, मी ओबीसीची फसवणूक केली नाही, करू दिली नाही. जे कोणी बी आहेत, ज्यांच्या नोंदी हैदराबादच्या गॅजेटेरमध्ये आहेत, गॅजेटेरच्या टायमाला ज्या कोणी बी नोंदी आहेत त्यांच्या, त्याच लोकांना आरक्षण देणार आहे. मी ओबीसीची फसवणूक केलेली नाही. ह्याच्यातनं कोणाचे आता फसवणूक झाली तुम्ही समजा. खोटं कोण बोलायला हे तुम्हीच लक्षात घ्या. मुख्यमंत्री, जबाबदार मुख्यमंत्री जर महाराष्ट्रातले म्हणत असतील की मी सरसकट मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी नोंदी दिलेल्या नाहीत, आणि ते ऍक्च्युअल खरं आहे, कागद आपल्याला ते सांगतो. कोणी काय भाषण केले ह्याला काही महत्व नाही. छगन भुजबळ काय म्हणले, नाराजकीच झाले, ह्याला काही महत्व नाही. आज लक्ष्मण हाके साहेबांना त्यांना राजकारण चमकवायचं आहे. त्यांनी कुठे आंदोलन करावं त्यांना महत्व नाही. त्यांना माहिती आहे जरांगे पाटलांचे विरोध बोलले की माझं राजकारण चमकणार आहे. छगन भुजबळ साहेबांना माहिती आहे की मी एवढ्या मोठ्याला लढलो की माझं महत्व टिकत राहणार आहे, मीडियात राहणार आहे. खरी गेम कोणाची झाली आहे? मराठ्यांची. मला एक सांगा, खरंच हे आंदोलन मॅनेज होतं का असा संशय आता यायला लागलाय. कारण उपसमितीच्या लोक तिथे गेले, अर्ध्या तासाचा GR निघाला, सगळं झालं, सगळं आधी रेडी करूनच ठेवलेलं काय उपसमितीने. आता ते काय मी सांगू शकत नाही, कारण मी तिथं मंडपातच होतो. मी 4-5 दिवस काय कुठे गेलोच नाही. आम्ही रात्रभर फिरायचो, लोकांना सांगायचो कोणाला पाणी दे, बाटल दे, काही काम असेल, सकाळी असेल कोणी मीडियात काही चुकीचं मराठ्यांच्या विषयी बोललं तर त्याचे मी प्रतिवाद करायचो. ते करत असताना मग जे कमी आहे आव्हान करायचं लोकांना, येणाऱ्या गाड्यांचं आहे ते अन्न वाटप, पाणी वाटप, हे सगळं कोऑर्डिनेशन मध्ये मी पळायचो. समजा कुठं रस्त्यावर पोलिसांना अडवलं पोरांनी तर त्यांना जाऊन आम्ही भाषण करून सांगायचो, बुवा चला हटवा. मी त्यात सगळे व्यवस्थित होतो. आणि ते झाले की रात्री आम्ही 12-1 पर्यंत मी तिथं मंडपात बसून असायचो. आता मी गेल्यानंतर कोणी काही चर्चा झाली हे काय आपल्याला माहित नाही, पण मनोज दादा जरांगे पाटील हे असं मॅनेज आंदोलन करतील याचा मला विश्वास नाही. आधीच ठरवून काहीतरी करतील असं मला वाटत नाही. सरकारच्या लोकांनी तिथं आसपास माणसं फिरून काही केलेले असतील, दिशाभूल केले असतील तर त्याला संशयाला वाट आहे. मनोज दादांना दिशाभूल करण्यासाठी माणसं आधीच पेरणे आणि ते कार्यक्रम लावणे असं केलं. पण मनोज दादावर मला असं वाटत नाही ते मॅनेज आधीच झाले असतील किंवा नाही, अजिबात नाही. मनोज दादा हा मराठ्यांशी प्रामाणिक आहे, आंदोलनाशी प्रामाणिक आहेत. फक्त त्यांच्या शिक्षणाच्या अभावाचा फायदा लोक घेत असतात. मग ह्या GR मधनं मराठ्यांना काय मिळालं असं तुम्हाला वाटतं? मराठी तहात हारले, ते म्हणतात आपली एक म्हण आहे, तहात हारले ह्याच्यात जिंकले, युद्धात जिंकले तसंच झालं काय आता? पण नाही, त्यात तर झालेलं आहे ना. समजा आता 2 आत्महत्या करून घ्यायची काय गरज होती? मराठ्यांनी एवढं असं ताण लढून घ्यायची काय गरज होती? आम्ही तेवढं जायची गरज नव्हती. मग जे काही कुणबी नोंदी आधीच्याच मिळणार होत्या त्यांचं सगळं झालं. शिंदे समितीनं जे केलं तेच जर काय आताही कंटिन्युएशन मध्ये असेल, हा GRचा खोळखोळा कशासाठी आहे? माझं एक वाक्य आहे, ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. जुनीच दारू आहे, फक्त काय केलं नव्या बाटलीत घालून टाकलेले. मग ते देशी दारू आहे का आहे ते वाईनच्या बाटलीत घालून दिले, कशात घालून दिले, पण ते काय जे आहे ते नाही, ते जुनं आहे. नवं सरकारने काहीही केलेलं नाही हे मराठ्यांना आता लक्षात यायला लागलेलं आहे. मोठमोठे विद्वत जन, योगेश केदार त्या क्षणाला खरं बोलत होता हे आता सांगायला लागलेले आहेत. हे एवढं तरी कळाले. आमची चूक काय झाली हे एकदा कळलं तर बरोबर काय ह्याच्यासाठी आम्ही लढा पुन्हा एकदा उभा करू. पण आता तुम्ही असं बोलता तेव्हापासून तुम्हाला ट्रोल केलं जाते, तुम्हाला असं बोललं जाते की तुम्ही स्वतः येऊन उपोषण करा, तुम्ही मॅनेज झालाय सरकारला. मी सरकारला, अरे मी सरकारला मॅनेज झालं, सरकारच्या विरोधात कसं बोलत? मी जर सरकारलाच मी मॅनेज असेल तर मी कोणाच्या विरोधात बोलला पाहिजे? असं लॉजिक तरी वापरा. मी सरकारची बाजू घ्यायला पाहिजे ना दररोज. देवेंद्र फडणवीसांनी 1 नंबर काम केलेलं आहे, आमच्या विखे पाटील साहेबांनी 1 नंबर केलाय, शिंदे साहेबांचं प्रचंड मोठं योगदान आहे, अजितदादांचं यश आहे, मराठ्यांचं एवढं मोठ्या आंदोलनाचा त्यांनी विजय केला, हे कोण म्हणलं पाहिजे? मॅनेज असलेले योगेश केदार. योगेश केदार तसं म्हणतोय का? मला ट्रोल करणारे कोण आहेत असतील माझा असा अंदाज आहे. मला तर मी बघायला मिळत नाही, एवढे फोन आहेत एवढे लोकांचे. बरं, जेवढे मला फोन आलेत बिचारे सगळे, दादा तुमचं बरोबर आहे, आम्ही स्टेजवर होतो, आम्ही तिथं बघत होतो, तुमची तळमळ आम्ही बघितले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माहिती नाही योगेश केदार किती प्रामाणिक आहे. समजा मी बेईमान असलो तरी मी माझ्या कायद्याच्या ज्ञानाशी प्रामाणिक आहे ना, मी माझ्या वकिली प्रोफेशनशी प्रामाणिक आहे, मी समाजाशी समाजाला खरं ते सांगणार आहे, म्हणजे धाडस करणारा माणूस आहे. यातनं काय कळाले? योगेश केदार हा आम्हाला ट्रोल कॉल करत असेल. मी रोहित पवारला बोललेला आहे, रोहित पवारला अरे बोललो, त्यांना टीका केली. माझ्या टीकेवर रोहित पवार आता आंदोलनात सुद्धा नव्हता. मी
आता सरकारचा विरोध करालोय म्हणून भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मला ट्रोल करायला सुरू केला असेल असा अंदाज माझा. मी शरद पवार साहेबांनी कसं फसवलं म्हणलेलं पवार साहेबांची सहानुभूती थोडं बहुत ट्रोल करत असेल. आणि मनोज दादांनी दुसऱ्या समान अभ्यासकांना उद्देशून जे काही वाक्य बोललेले आहेत की ह्या अभ्यासक होते कुठं त्यांना आपण उत्तर द्या असं जाहीरतेने बोललेले आहेत, त्यांना ट्रोल करा. मग आता ह्या भोळ्या बाबड्या लोकांना काय वाटत असेल योगेश केदारचा विरोध करायला अजून एक जे मग ते सुद्धा ट्रोल असं करत असेल माझा अंदाज आहे. ज्यांच्या डीपीवर मनोज दादांचा फोटो आहे तेच जास्त तुम्हाला ट्रोल करताना दिसतात. त्या बिचाऱ्या लेकरांना माहित नाही की योगेश केदार हा आधीपासून आंदोलनात आहे. बिचार पोरांना काय मनोज दादा बोलले ना की ह्या अभ्यासकांना ट्रोल. आम्ही अभ्यासक म्हणून नव्हतो ना, मी तिथं तुमच्या सोबतचा वकील आहे आंदोलक आहे. हे जे बाहेर राहून बोलणारे लोक असेल मनोज दादांना त्यांचा राग असेल, पण योगेश केदारचा राग असण्याचं कारण नाही ना. योगेश केदार मनोज दादांचं डिफेंड करतो. योगेश केदार पहिल्या दिवशीपासून म्हणायला लागला की सरकार फसवाले. आज आमचा गुलाल धुवायलेत लोक साबण लावलं अर घोटाळा झाला, कारण दुसरे हसालेत ना. ही वेळ आली नसती योगेश केदारचा ऐकला असतं तर असं समाजाला वाटायला. ट्रोलर्सला काय म्हणणार तुम्ही, उत्तर काय आहे त्या ट्रोलर्स? काय नाही बाबा, तुम्ही माझा छान पद्धतीनं माझं भाषा भूमिका पोचवायला लागलाय. जो सुज्ञ समाज आहे, शिकलेले आहेत लोक, ह्या सगळ्यांना कळाले योगेश केदार काय म्हणते. आणि हा लढा आहे तो विद्वान जनांचा आहे, लढा आहे तो शिकलेल्या लोकांचा आहे. एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्ष गुलामगिरीत असलेल्या दलितांना, हजारो वर्ष पीडित असलेल्या दलितांना न्याय दिला. ती शिकलेली माणसं होती. अरे त्यांना शिक्षणाचा गंधच नव्हता, पण ती लोक हुशार होते. दलित समाज काय होता आपला दलित बांधव चाणाक्ष होते. शिक्षणाचा अभाव असले तरी ते अडाणी नव्हते, ते खरे शहाणे होते. त्यांनी आपला नेता बाबासाहेबांना निवडला, कायदा करणारा. तुम्ही शिवाय द्या हो, कायदाच तुम्हाला असं करायला सांगणारे माणसं आम्ही आहे ना. म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाच्या अनुषंगाने चालतोय. माझं स्वातंत्र्य आहे, मी जे खरं आहे ते सांगणार. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा मी एक हे आहे, अनुकरण करणारा तरुण आहे. कोण काय बोलले ह्याला कोण किंमत द्यायले. बरं त्याच लेकरांना उद्या कळलं योगेश केदार, आता हळूहळू कळायला लागले यार योगेश केदार खरंच म्हणत होता, आपल्यावर लोक हसायला लागले. आता हे कळणार आहे लोकांना. लास्टचा प्रश्न आहे की आता तुम्ही मनोज दादांना भेटणार आहात का, आणि JR बद्दल किंवा पुढील उपोषणा जर ह्या सरकारने मागण्या असं वाटलं समजा फसवले तर पुढील आंदोलनाबद्दल काय चर्चा करणार आहात का? नाही, मनोज दादाला भेटायला काय मला अडचण आहे ना. त्याही बिचाराच माझ्यावर प्रेम आहे, माझंही त्यांच्यावर प्रेम आहे. त्यांनाही माहित आहे योगेश केदारनं ओबीसी मध्ये आरक्षण मागण्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात, आणि मलाही माहित आहे गेल्या काही वर्षापासून मनोज दादांनी समाजासाठी किती त्याग केलाय. आम्हाला भेटायला काय अडचण आहे. हा विषय मुद्द्यांचा आहे. मला तुम्ही ज्यावेळेस म्हणला विचारला की सरकारचं काय सांगितलंय, तर सरकारनं फसवलंय सांगणं माझं काम आहे. मग समाजाला कळलं पाहिजे की ह्या अशी गेम झालेली आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आम्ही आंदोलन घेऊन जाऊ मुंबईला, नेक्स्ट टाइम आम्ही ज्यावेळेस उभा आता परत मुंबईला जावंच लागणार आहे. जरांगे पाटलांना पण उपोषण करावंच लागणार आहे. त्यांच्या नेतृत्वात जाऊ, काय अडचण नाही. पुन्हा एकदा उपोषण, पुन्हा एकदा आंदोलन. पण मराठी तोपर्यंत सोडणार नाही. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे सोडणार नाही. पण असं वाटतंय का आता मराठ्यांचा पहिल्यासारखा रिस्पॉन्स मिळाला, दोनदा फसवणूक समजा आता जरी JR दिलाय, ही उपसमिती काय काम करेल तो आता पुढचा विषय आहे. पण आता जर भविष्यात वाटलं सरकारने आणखीन एकदा फसवलं तर त्या प्रमाणात लोक खरंच येतील असं तुम्हाला वाटतं का? नाही येणार ना. येणार. मनोज दादा जरांगे पाटलांच्या सोबत सगळ्या समाजाने यावं असं आव्हान आम्ही आतापासूनच करतो. फक्त आपली मागणी जरा थोडं करेक्ट असावी ह्यासाठी आमचा धडपड चालू आहे. बाकी काय, हे वैचारिक विषय आहे, संविधान कळणाऱ्या माणसांचा विषय आहे, प्रशासकीय व्यवस्था करणाऱ्या माणसाचा विषय आहे, राजकीय लोकांच्या अडीअडचणी काय ते समजणाऱ्या माणसांचा विषय आहे. शिव्या देऊन काही साध्य होणार नाही. आता आम्हाला दादाला कळाले, आम्हाला कळाले. आता आम्ही त्यांना सांगू दादा शिव्या फक्त द्यायचं ना, आपण बसू, आम्ही बसणार आहे का दादा? शिव्या कोणाला द्यायचं नाही. आपण खानदानी लोक आहे, आपण धीरगंभीर लोक आहे, आपण एकदम मॅच्युअर म्हणून ह्या समाजाकडे बघितलं जाते. आपण सगळ्या गावगाड्याला सोबत घेऊन चालणारे माणसं आहे. आपण फक्त सांगू अरे आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाले, ते अतिक्रमण हटवा आणि आमचा हिस्सा आम्हाला द्या, असं सांगू ना. सोप्या भाषेत सांगू ना. कोणाचं काढून न घेता एकनाथ शिंदे साहेब म्हणाले अरे आमच्याच 2 भाकरी त्यांच्या ताटात ठेवलेले, त्या फक्त आमच्या द्या. आम्ही उदाहरण असे सांगू ना त्यांना, असा विषय. येस. तर हे होते योगेश केदार. मराठे युद्धात जिंकले पण तहात हरले असं त्यांचं मत आहे. तसेच पुढील लढाईसाठी तयार सुद्धा असल्याचं त्यांनी सांगितलंय. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.